नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। पुण्यातील वाहतुकीची समस्या जटिल बनत असून यावर ठोस मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही। वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग काढण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ते यापूर्वीच केलेले आहेत। काही ठिकाणी पूल पाडून वन वे पूल करण्यात येत आहेत। यात मात्र केंद्र सरकारचे अख्यांतरित असलेले प्रश्न केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून सोडवले जातील। राज्याशी संबंधित प्रश्न आम्ही कार्यकर्ते एकत्रित बसून सोडू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पुण्यामध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आला। या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय। वारंवार कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे। या सगळ्यांवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत असून अशा स्वरूपाच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना त्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची टीकाही अंधारेंनी केली। श्री क्षेत्र खंडारा येथे होणाऱ्या 23व्या भक्ती महोत्सवाला मावळ तालुक्यातील सुमारे 200 वारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिली आहे। यंदा दिनांक 20 ते 24 जानेवारी दरम्यान 23वा भक्ती महोत्सव साजरा होणार आहे। या भक्ती महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, काकड आरती, महाआरती, शोभायात्रा, यज्ञ, अन्नदान इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र भराटे यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये तुरुंगातून तब्बल 708 अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी मागितलेल्या माहितीमध्ये तुरुंग प्रशासनाने या संबंधीचे उत्तर दिलं। राज्य आणि केंद्रातील मंत्री, अधिकारी, पोलीस, सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने देखील अर्ज दाखल केल्याची माहिती आली आहे। रवींद्र भराटे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज केलाय, मात्र पुणे पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध दर्शवलाय। शिरूर शहरात कमरेला बेकायदेशीरपणे पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला आरोपीला पकडण्यात यश आलंय। निखिल सतीश ठेवरकर असं पोलिसांनी जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। आरोपीची झडती घेतली असताना त्याच्या कमरेला पिस्तूल मिळून आलाय। दरम्यान पोलिसांनी त्याच्या जवळील पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करत निखिल सतीश ठेवरकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास शिरूर पोलीस करतायत। पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। 2 दिवसांपासून पुण्यात एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे। गुंडांवर पोलिसांची दहशतच राहिलेली नाही अशी चर्चा सुरू आहे। त्यातच नुकतंच एक उदाहरण समोर आलंय। 50 ते 60 समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कार मधून रॅली काढली। आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅली मधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली। मोक्यातील आरोपी गणेश कसबे येरवडा जेल मधून सुटल्यानंतर रॅली काढली। या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण, हल्ले, गोळीबार या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत। अशातच पुण्यातील मुंडवा भागात वाहतुकीच्या दरम्यान एका कुटुंबियावर हल्ला करण्यात आलाय। हा प्रकार केवळ ट्रॅफिक मध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडलाय। हल्लेखोरांनी फायटरने वार करत हल्ला केलाय। या घटनेने पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। ट्रॅफिक मध्ये असताना हॉर्न का वाजवला म्हणून 2 जणांनी मारहाण करत गाडीची तोडफोड केली। पोलिसांनी तात्काळ 2 जणांना या प्रकरणी अटक केली। कर्वेनगर भागातील बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी 2,40,000 सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दुमजली बंगल्यात मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी खिडकीच्या काचा सरकवून आत प्रवेश करून शयनगृहातील कपाटातून 2,40,000 सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकतीच उघडकीस आलाय। पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली तेच थांबायची। पाहत राहा न्यूज अनकट।